संगमनेर तालुक्यातील बुधवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने हिवरगाव पठार आणि नांदूर खंदरमाळ परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह विजेंच्या कडकडाट पावसाने हजेरी लावली। हिवरगाव पठार शिवारातील गिरेवाडी येथे वीज कोसळून आदिवासी बांधव मच्छिंद्र सुंबर दुधवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान नांदूर खंदरमाळ येथील करंजेकर वस्तीवर माजी सरपंच मधुकर विठ्ठल करंजेकर यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली। त्यावेळी शेतात टोमॅटो बांधणीचे काम सुरू होते। पावसापासून बचाव करण्यासाठी काही शेतमजूर जवळील शेडमध्ये गेले होते। अचानक मोठा आवाज झाला आणि शेतातील लिंबाचे झाड अक्षरशः सोलून निघाले। सुदैवाने या घटनेची कोणती जीवितहानी झाली नाही। मात्र वादळी पाऊस आणि विजेंच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे। धन्यवाद। मी रमेशचंद्र बागुल।